सोबत आहेत कॅबिनेट मंत्री भरत गोगावलेजी. सर काय सांगा, विरोधी पक्ष नेते पदावरून आक्रमक आहे विरोधक पहिल्याच दिवशी. चलत आहे ना, आता ते आहेत ते आहेत, कारण त्यांना आता मिळत नाही बोललं तर ते आक्रमक राहणार. आता काय करायचं काय नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलेलं आहे सभापती आणि अध्यक्षांकडं. आता ते निर्णय काय करतायत त्याच्यावरती बघूया. सुरुवातीला भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत होतं, आता आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे आलेलं आहे विरोधी पक्ष नेते पदासाठी. नाही ठीक आहे ना, आता ते त्यांचा प्रश्न आहे, कोणाकडलं द्यायचं कोणाला घ्यायचं काय करायचं ते ठरवतील, ते आम्ही कोण सांगणार असं आहे. पार्थ पवारवर जे आरोप झाले जमीन प्रकरणात, त्यामुळे सरकार बॅकफूटवर आहे असा आरोपही होतो. नाही ठीक आहे ना, आता ते आरोप प्रत्यारोप हे विरोधींचं काम आहे, ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू. काल एकनाथ शिंदेजी म्हटले की संख्याबळ कमवा आणि नंतर विरोधी पक्ष नेतेपद मिळवा. चुकीचं काय बोलले त्याच्यात, चुकीचं काय बोलले? जर त्यांची संख्याबळ कमी असेल म्हणून ते बोललेत ना. सरकार घाबरत आहे म्हणून विरोधी पक्ष नेमत नाही असं. नाही असं काय नाही, ते काय एवढं येऊन करणार आहे. आमची एवढी संख्या आहे, ते तुम्हाला कल्पना आहे किती संख्या आहे ती. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.